नमस्कार. मी विनोद काशीनाथ खरोटे, नाशिक रोड. समस्त हिंदुस्थानवासियांना 14 एप्रिलच्या खूप खूप शुभेच्छा. 14 एप्रिल हा भारतातला एक सर्वात मोठा उत्सव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समस्त भारतामध्ये 14 एप्रिलला साजरी होते. भारतातच नव्हे तर जगभर डॉक्टर बाबासाहेबांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 हा डॉक्टर बाबासाहेबांचा कार्यकाळ. डॉक्टर बाबासाहेबांना भारत शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार 1990मध्ये दिला. तसं पाहिलं तर महाराष्ट्र ही जी भूमी आहे, या भूमीतच अनेक महान पुरुष महात्मे जन्माला आले. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराष्ट्रातूनच केली आणि हा जो भगवा झेंडा आहे हा अटकेपार म्हणजे आता जे सध्याचं अटक आहे ते पाकिस्तानमध्ये तिथपर्यंत मराठा साम्राज्य नेऊन ठेवलं. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी या आपल्या स्वतंत्र भारताला घटना दिली. म्हणजे एक छत्रपती आणि दुसरा घटनापती हे दोन्ही महापुरुष आपल्या मराठी भूमीत महाराष्ट्र भूमीतच होऊन गेले. हा समस्त मराठीवासियांना, महाराष्ट्रातील जनतेला आणि भारतातील जनतेला एक अभिमानाची बाब आहे. आताच महाराष्ट्र सरकारने इंग्लंडमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वास्तूमध्ये अभ्यास केला ती वास्तूसुद्धा खरेदी केली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाचं सुद्धा काम चालू आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीसमोर डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श हा कायमस्वरूपी असला पाहिजे. आज विद्यार्थ्यांसाठी जर तसं पाहिलं तर खरं महत्त्वाचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच असलं पाहिजे. आज विद्यार्थी जेव्हा परीक्षेला जातात अनेक देवदेवतांचा पाया पडून जातात, परंतु त्यांच्यासोबत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत गरिबीतनं मराठी शाळेतनं शिक्षण घेतलं आणि इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले, तर अशा महान व्यक्तीचा आदर्श जर विद्यार्थ्यांनी ठेवला आणि त्यांना समोर ठेवून जर आपल्या येणाऱ्या परीक्षांना जर सामोरे गेले तर आर्थिक अडचणीतनं गरिबीतनं कशा पद्धतीने मोठं होता येतं, हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आदर्श या जगामध्ये दुसरा नसणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिलेली आहे ती घटना खरं तर आपल्यासाठी, हिंदुस्थानवासियांसाठी, भारतीयांसाठी एक ग्रंथाप्रमाणेच आहे. आपल्याला जो अधिकार मिळाला, आज प्रत्येक भारतीय इथं ज्या सुख समृद्धी शांतीने नांदतोय, त्याला जो एक राईट्स मिळालेला आहे, त्याला जो अधिकार मिळालेला आहे तो त्याला घटनेने दिलेला आहे. अनेक वेळेस विचारवंत लोक असा विचार करतात का ही घटना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी जर दुसरी कोणी जर लिहिली असती तर स्वतंत्र भारताची अवस्था काय होऊ शकली असती. तर त्या गोष्टीवर उत्तर मिळत नाही, कारण घटनेने प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार केलेला आहे आणि घटनेने प्रत्येकाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराला अजूनसुद्धा तोड नाही. आज आपण बघतो का नरेंद्र मोदींनी नोटाबंदीवर विषय घेतला, 1500च्या जुन्या नोटा बंद केल्या. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टी 60 ते 70 वर्षापूर्वीच सांगून ठेवल्या होत्या. कुठलंही चलनामध्ये आल्यानंतर 10-10 वर्षानंतर जर त्या नोटा जर बंद करत गेलं, रद्द करत गेलं तर भ्रष्टाचार आणि महागाई या दोन्ही गोष्टी नक्कीच थांबू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेबांनी 60 वर्षापूर्वीच सांगून ठेवल्या होत्या. आज नरेंद्र मोदी भारताला जे आर्थिक सत्ता करण्याचं स्वप्न पाहत आहे, खरं तर त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेसच केली होती. आज पंतप्रधानांची जी वाटचाल चालू आहे ती बऱ्याचशा प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पाया निर्माण केलेला आहे, जे विचार बांधून दिलेले आहे, त्या विचारांवरच आपले पंतप्रधान मार्गक्रमण करत आहेत. परत एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या आयर सुवर्णकार समाज नाशिक रोड देवळाली संस्था व खरोटे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.